महाराष्ट्रात गद्दार कोण आहेत आणि खुद्दार कोण आहेत याचा निकाल विधानसभेच्या निवडणुकीला झाला, महापालिकेच्या निवडणुकीला झाला. जे घरात बसतात ते गद्दार असतात. जे जनतेच्या मताची प्रतारणा करतात. महायुती म्हणून जनतेने 2019ला तुम्हाला निवडून दिलं होतं, परंतु सत्तेसाठी तुम्ही काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात. खरी गद्दारी संजय राऊत तुम्ही, उद्धवजी ठाकरे, आदित्यजी ठाकरे यांनी 2019ला केली. या गद्दारीला धडा शिकवण्यासाठीच जनतेने 2024ला तुम्हाला घरात बसवलं. त्यामुळे गद्दारीचा शिक्का हा उभाटा गटावर लागलेला आहे. म्हणूनच जनतेनं तुम्हाला नाकारलंय. उलट एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये विधानसभा निवडणुकीला विजय मिळाला, महापालिकेच्या निवडणुकीला विजय मिळाला, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला विजय मिळाला. तुम्हाला मात्र अद्याप गद्दारीचा सिक्का पुसता आला नाही. तुमच्यावर जनतेने मारलेला हा गद्दारीचा सिक्का कधीही जनाब संजय राऊत तुम्ही मिटवू शकणार नाहीत. उद्धवजी ठाकरे खासदारांच्या मतदारसंघामध्ये दौरे करणार आहेत. उद्धवजी ठाकरे यांचा हा दौरा म्हणजे वराती मागून घोडे. खरं तर वर्षभर घरामध्ये बसायचं आणि अशा पद्धतीनं खासदार भेटी देत नाहीत म्हणून दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर दौरे करायचा याने काहीही परिणाम होणार नाही. जनता तुमच्यासोबत नाही. संजय राऊतांच्या मूर्खपणाच्या बडबडीला कंटाळून जनतेनं तुम्हाला नाकारलंय हे उद्धवजी ठाकरे यांनी लक्षात घ्यावं. त्यामुळे असे वराती मागून घोडे काढून तुमची वरात सजली जाणार नाही. जनतेनं तुम्हाला घरात बसवलंय हे लक्षात घ्या. अमितभाई शहा कुठला पक्ष चालवतात हे सांगण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा संजय राऊत तुमचा उभाटा गट काँग्रेसच्या जीवावर जिवंत आहे. तुमचं सगळं धोरण राहुल गांधींना बहाल केलेलं आहे. राहुल गांधींची बेनामी शाखा म्हणजे उभाटा गट आहे हे वारंवार सिद्ध झाले. राहुल गांधींचा अजेंडा रेटायचा, काँग्रेसचा अजेंडा रेटायचा हाच तुमचा धंदा आहे. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर राहुल गांधींना बाजूला सारून, राहुल गांधींना दूर करून उभाटा गटाने आपले कार्यक्रम करावेत. परंतु उभाटा गटामध्ये तेवढी हिंमत नाही, कारण तुम्ही आता काँग्रेसकडनं सुपारी घेतलीये की उभाटा गटाला काँग्रेसमध्ये विसर्जित करायचंय आणि त्याचीच तयारी संजय राऊत यांच्याकडनं सुरू आहे. अमितभाई शहा कुठला पक्ष चालवतात हे सांगण्यापेक्षा आपण राहुल गांधींची बेनामी शाखा आहोत. उभाटा गट म्हणजे काँग्रेसची उपशाखा झाली आहे हे महाराष्ट्राने ओळखलंय. याकडे जनाब संजय राऊतांनी लक्ष दिलं पाहिजे. खासदारांना गद्दार, आमदारांना गद्दार म्हणण्यापेक्षा ही लोक आपल्याला का सोडून द्यायचं आहेत याचं आत्मपरीक्षण संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे करणार आहेत का? जनाब संजय राऊत, तुम्ही ज्या पद्धतीची शिवीगाळ करतायत त्यामुळं तुम्हाला खासदार सोडून गेले आणि येणाऱ्या काळामध्ये तुमचे आमदार देखील तुमच्या सोबत राहणार नाहीत, नगरसेवक देखील तुमच्या सोबत राहणार नाही. कारण तुमच्या पाठीशी जनता नाही. जनतेच्या विरोधात वागायचं, जनतेला शिवीगाळ करायची, जनतेला भेटायचं नाही आणि मग आमदार खासदारांना शिव्या द्यायच्या हे धंदे बंद करा. जनता तुम्हाला वैतागलेली आहे. त्यामुळे आता खासदार फुटलेत, येणाऱ्या काळामध्ये आमदार आणि नगरसेवक आणि साधे कार्यकर्ते देखील जनाब संजय राऊत आणि उभाटा गटासोबत राहणार नाहीत हे त्यांनी लक्षात घ्यावं. काँग्रेसनं राम सेतूचा अपमान केला, संजय राऊत पुष्पक विमानाचा अपमान करतात. उद्धवजी ठाकरेंनी राम मंदिर आंदोलनाची खिल्ली उडवून मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे अशा पद्धतीची खिल्ली उद्धवजी ठाकरे यांनी उडवली होती. परंतु हे लक्षात घ्या, ज्यांनी ज्यांनी प्रभू रामचंद्रांचा अपमान केलाय त्यांचा सत्यानाश झाला. मग काँग्रेस असेल, उभाटा गट असेल किंवा संजय राऊत तुम्ही असाल, आज तुम्ही पुष्पक विमानाबद्दल अपशब्द वापरून तुम्ही प्रभू रामचंद्रांचा पुन्हा एकदा अपमान केला. परंतु एक लक्षात घ्या, या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये प्रभू रामचंद्रांचे भक्त आहेत, ते तुम्हाला कधीही माफ करणार नाहीत. ज्यांनी ज्यांनी प्रभू रामचंद्रांचा अपमान केला त्यांचा सत्यानाश होताना या देशाने बघितलंय. मग काँग्रेस असेल किंवा तुमचा उभाटा गट असेल, त्यांचा त्यामध्ये समावेश होतोय. आणि राम मंदिर ट्रस्टमध्ये
जो काही कथित घोटाळा झालाय त्या प्रकरणामध्ये SITची स्थापना करण्यात आली. कुणालाही सोडलं जाणार नाही. ज्यांनी प्रभू रामचंद्रांच्या कामामध्ये चूक केली त्यांना शिक्षा देण्याचं काम प्रभू रामचंद्र करतीलच, परंतु इथली घटना, संविधान आणि कायद्यानुसार देखील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. परंतु तुम्ही सातत्यानं हिंदू धर्माचा अपमान करायचा, प्रभू रामचंद्रांचा अपमान करायचा, हिंदूंच्या श्रद्धेवर टीका करायची हा तुमचा धंदा झालाय. परंतु तुम्ही हिंदूंच्या श्रद्धेवर अशा पद्धतीनं घात करणार असाल तर जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. प्रभू रामचंद्रांचे भक्त तुम्हाला धड्या शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. हे देखील जनाब संजय राऊतांनी लक्षात घ्यावं. अमितभाई शहा, देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे एका सुरात, एका दिलाने काम करतात. तुमच्यासारखी गटबाजी महायुतीमध्ये नाही. मिलिंद नार्वेकर विरुद्ध भास्कर जाधव, आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत असा सामना महायुतीमध्ये कधीही बघायला मिळत नाही. आम्ही एका दिलानं राष्ट्र प्रथम याच धोरणातून काम करतो. आमचा अजेंडा मातोश्री तू बांधणं नाही. आमचा अजेंडा देश पुढे घेऊन जाणं. देवेंद्रजींचा अजेंडा महाराष्ट्र पुढे घेऊन जाणं. त्यामुळंच देवाभाऊंना 3 वेळेला महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळालं. महाराष्ट्राचं हित डोळ्यासमोर ठेवूनच देवाभाऊ दिवस रात्र काम करत असतात. तुमच्यासारखं घरामध्ये बसत नाही. त्यामुळं संजय राऊतांनी आपल्या घरातील फाटकी धुनी आधी धूत बसावी आणि मग इतरांवर टीका करावी. आपल्या घरात काय फाटलंय? भास्कर जाधव, आदित्य ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर यांची जी गटबाजी आहे ना ती सांभाळा आणि मग इतरांवर टीका करा. महायुती म्हणून अमितभाई शहा, देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे हे राष्ट्रप्रथम याच अजेंड्याखाली काम करतात. तुमच्यासारखं घर भरण्याचा अजेंडा आमचा नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.